डॉक्टर सुधाताई कांकरिया हे नेत्ररोग तज्ञ असून आपलं कर्तव्य करत असताना त्याही पलीकडे जाऊन 30 वर्षापासून अथकपणे प्रयत्न करून समाज प्रबोधनाचं कार्य त्याने हाती घेतलं आणि अल्पावधीमध्ये 117 पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या. निश्चितपणे हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये एकच आपण धडा घ्यायचा मित्रांनो यांच्यापासून की कोणतीही गोष्ट करत असताना आपल्याला आपल्या मनात असावी ती फक्त जिद्द, आणि ती सुधाताईंजवळ निश्चितच आहे. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालय कोळपेवाडी, श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय गौतम नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या या पवित्र आणि पुण्यकार्याच्या कार्यक्रमाचे म्हणजे आदरणीय पूजनीय पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 128व्या जयंतीनिमित्त आयोजित असलेल्या अशा या पवित्र कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान असणारे माननीय बबनरावजी कोरपे साहेब, सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग, ग्रामस्थ आणि माझ्या अत्यंत लाडक्या अशा सर्व माझ्या बालमैत्रिणींनो आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी परमपूज्य पद्मभूषण श्री कर्मवीर भाऊराव पाटील साहेब आणि आदरणीय पूजनीय सौभाग्यवती लक्ष्मीबाई कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरणी कोटीशा वंदन करते, नमन करते, प्रणाम करते आणि खरोखरच त्यांच्या हा विचाराचा वारसा जपणाऱ्या आदरणीय कैलासवासी शंकरराव काळे आणि त्यानंतर सर्व काळे परिवार यांचेही मनपूर्वक अभिनंदन मी या ठिकाणी करते. आपण पाहिलं की या चिमुकल्यांनी खूप सुंदर असं मनोगत इथे व्यक्त केलं, त्यांना आदरांजली वाहिली. आदरणीय सरांनी त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला आणि आपण सगळेजण खरंच खूप भारावून गेलेलो आहोत की स्वावलंबी शिक्षण, प्रेमाने दिलेलं शिक्षण, आपुलकीने दिलेलं शिक्षण, भविष्य काळाचा वेध घेणारं शिक्षण, जीवन जगण्यासाठी ऊर्जा देणारं शिक्षण, माणूस घडवणारं शिक्षण, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारं शिक्षण, सहकार्याची आणि सहकाराची विचारसरणी निर्माण करणारं शिक्षण, शेती केवळ मातीतच होते हा विचार न ठेवता ती शेती समाज मातीतही होऊ शकते आणि त्यासाठी विचारांचं बी पेरावं लागतं हे खऱ्या अर्थाने दाखवून देणारं शिक्षण. आणि असे खरंच वंदनीय पूजनीय महंत, संत महंत आणि शिक्षणाचा विचार सर्वसामान्य घरापर्यंत, झोपडीपर्यंत पोहोचवणारे हे शिक्षण आणि कर्मवीरांचा जन्म म्हणजे मला एक अमृत योग असं वाटतं. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगा युगाची कहाणी आई लेकीला सांगते. लेकीच्या माहेरासाठी, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगा युगाची कहाणी आई लेकीला सांगते. आता कधी जन्मणार माय, आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर.
आता कधी जन्मणार माय आता कुठले माहेर गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर तिला मिळतो आहेर. बहिणाबाईंची ही कविता आहे. त्यांनी असं म्हटलंय की लेकीच्या माहेरासाठी म्हणजे लग्न होऊन लेक सासरी गेली ती कधीतरी माहेरी येईल, तिला मी माहेर पण देईन, तिचं कौतुक करेल, तिला खाऊ पिऊ घालेल, तिचे लाड करेल, तिला माहेर पण देईन. यासाठी माय आपल्या स्वतःच्या सासरी राहत असते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. युगायुगाची कहाणी आई लेकीला सांगते. आई सांगते लेकीला की माय सासरी कशासाठी नांदते, की आपल्या लेकीला परत माहेर पण देण्यासाठी ती सासरी नांदते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. युगायुगाची कहाणी आई लेकीला सांगते. पण पुढचा ऐका. आता कधी जन्मणार माय आता कधी जन्मणार माय आता कुठले माहेर. उद्याची येणारी आई म्हणजे आजची मुलगी जी जन्मालाच आली नाही. आता कधी जन्मणार माय आता कुठले माहेर. मुलगी जन्माला आली नाही, उद्याची आई निर्माण झाली नाही तर माहेर कुठून येणार आहे. आता कधी जन्मणार माय आता कुठले माहेर. गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर तिला मिळतो आहेर. अशी गंभीर अशी समस्या ही आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे की ज्याला स्त्री भ्रूण हत्या असं म्हटलं जातं. जन्माला येण्यापूर्वीच पोटामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे हे तपासून, मग मुलगी असेल तर मुलगी नको आहे म्हणून तिला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकणं म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. मग ही स्त्री भ्रूण हत्या एवढी वाढलीये की हा शब्द तुम्हाला सध्या पेपरमध्ये वाचून ऐकून आता म्हणजे ओळखीचा झाला असेल, पण त्याची माहिती एवढी नीट कदाचित पूर्ण माहिती तुम्हाला नसेल. तर आकडेवारी अशी सांगते की भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये, भारताला सुसंस्कृत असं म्हटलं जातं, कोण्या एका काळी सोन्याचा धूर इथे निघत होता असंही म्हटलं जातं. स्वर्ग सत्ययुग सुवर्ण युग कुठे होतं तर भारतात होतं असंही सांगितलं जातं. सत्य अहिंसा अपरिग्रह दया क्षमा शांती समता ममता बंधुता या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर त्याला भारतीय संस्कृती म्हटलं जातं असं पण आपण सांगत असतो. आणि तरी पण गर्भात असलेली मुलगी जी निष्पाप आहे, निरागस आहे, जिचा काही दोष नाही, तिने काही गुन्हा केलेला नाही, तरी सुद्धा तिला जन्माला येण्यापूर्वी मारून टाकलं जातं. आणि स्त्री जन्माचे स्वागत करा, लेक वाचवा, बेटी बचाव असं चळवळ सुरू करावी लागते. की जी मुलगी आईच्याच पोटात आहे, जी मुलगी कुटुंबातच आहे, परिवारातच आहे, आणि मग सरकारला ओरडून सांगावं लागतं की थांबा तुमच्या घरातली मुलगी मारू नका. कुठलं युग आहे, कलियुग आहे की तुमच्याच घरातली मुलगी, तुमचीच मुलगी, तुमच्याच पोटातली मुलगी, तुमच्याच हाडामासाचा गोळा, आणि कुणीतरी तिसऱ्याने येऊन सांगायचं की मारू नका मारू नका मारू नका. का? जेव्हा जगातले सगळे विद्वान एकत्र आले आणि त्यांनी
मानव निर्देशांकाचा अभ्यास केला की एकूणच जगाची नीतिमत्ता का ढासळायला लागली हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. आणि या प्रश्नाच्या खोलात गेल्यानंतर असं समजलं की एकूणच जगाच्या पाठीवरची मुलींची संख्या कमी होत आहे. मग जगाच्या पाठीवर सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश चीन, चीन नंतर आपण. मग या दोन्ही देशामध्ये मुलींची संख्या एवढी ढासळली की त्याचा परिणाम केवळ भारतावर, चीनवर झाला नाही तर संपूर्ण जगावर झालेला आहे. आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार आहे का? उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार आहे का? मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही तर माणूस निर्माण होणार आहे का? माणूस की जिवंत राहणार आहे का? मग ज्या जगामध्ये आईच नाही, ज्या जगामध्ये माणूसच नाही, ज्या जगामध्ये माणूस की जिवंत नाही तर हे जग तरी जिवंत राहणार आहे का? नाही, हे जग सुद्धा जिवंत राहणार नाही. आपण आता इथे शाळेच्या प्रांगणात बसलोय, शांतपणे मी बोलते, तुम्ही ऐकताय. हे वातावरण क्षणभरामध्ये नाहीसं होऊ शकतं का? कारण विचारांचा भूकंप झालेला आहे, कुविचाराची सुनामी आलेली आहे, निसर्गाचा प्रकोप झालेला आहे. मुलगी हे सुद्धा एक निसर्गाचं तत्वच आहे ना. माणसाची उत्पत्ती करणं, मानव जात निर्माण करणं, माणुसकी जपणं हे प्रत्येक घरातल्या प्रत्येक आईने केलेलं हे पुण्याचं कर्म आहे. आणि जिथे आईच नाही आणि जेव्हा तिथे पुण्यच कमी झालं, संपलं, तर तिथे नक्कीच सगळे भूकंप, सुनामी आणि सगळं काय काय होईल आणि हे जग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. खूप पाऊस पडला तर तिथं ओला दुष्काळ म्हटलं जातं. पाऊसच नाही पडला तर त्याला कोरडा दुष्काळ म्हटलं जातं. पण जेव्हा गर्भात असलेल्या चिमुकलीला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकलं जातं त्याला मुका दुष्काळ असं म्हटलं जातं. तशा प्रकारचा मुका दुष्काळ आज आपल्या भारतामध्ये पडलेला आपल्याला दिसतोय. आकडेवारी अशी सांगते की मागच्या 30 वर्षामध्ये, केवळ 30 वर्षामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त, समजतात ना 1.5 कोटी? 1.5 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्या जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकण्यात आलेल्या आहेत. की जिला बोलता येत नाही, आईचा पदर पकडून हट्ट करता येत नाही, जिला तक्रार करता येत नाही, जिला वकील पत्र देता येत नाही, ती गेली, संपली, वारली, मारून टाकण्यात आली तर तिचं प्रेत सुद्धा आपल्याला दिसत नाही. आणि ती गेल्यावर कुणी दुःखही करत नाही. अशा प्रकारचा मुका दुष्काळ आपल्या आजूबाजूला पडलेला आपल्याला दिसतोय. तरी ही चिमुकली मनातल्या मनात आईशी बोलते. ती म्हणते की आई, तुझं, बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी. आई, तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको काही नको, असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई. मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिन्ह्या करून टाकतील ग. इवलेशे, नाजूकशे, कोमलचे माझे हात पाय आई तोडून टाकतील ग. आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील?
माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल? नाही आई नाही, तू हे पाहू शकणार नाही ग, तुला हे सहन होणार नाही ग. आई असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कसलाही त्रास देणार नाही ग. आई मला लाडू नको, पेढी नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग. कालची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी आई तू मला दिलीस ना तरी चालेल ग. 2-2, 3-3 दिवस आई मी ते पुरून खाईल ग. नको आई नको, नवीन कपडे नकोत ग मला, कालचे जुने असलेले कपडे सुद्धा मला चालतील ग. पण आई मला जन्म घेऊ दे ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचंय, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचंय, तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेमध्ये जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार सांगणाऱ्या जिजामाता माझ्या रूपाने येतील? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची उमेद असणारी क्रांती करण्याची शक्ती माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून, वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे. ती चिमुकली आहे आईच्या पोटामध्ये आणि ती आईला विनंती करते, पण आईच्या हातात ते सगळं आहे का? नाही. आई सुद्धा बांधली गेली आहे तिच्या कौटुंबिक वातावरणामुळे, समाजामध्ये असणाऱ्या दबावामुळे. त्यामुळे तिला समजत नाही की मी जे करते ते बरोबर आहे का चूक आहे. तिच्याही मनामध्ये विचारांचा गोंधळ झालेला आहे. एकीकडे मुलगा झाला तर सगळे आनंदी होतील, आईची वाहवा करतील किंवा सुनबाई या बसा, अगदी तू वंशाला दिवा दिलास, औक्षण करून तिचं स्वागत करण्यात येईल, सगळीकडे पेढे वाढण्यात येतील. आणि मुलगी झाली तर मग सासूबाई नाराज होतील, नणंदबाई येणार नाहीत परत तोंड पाहायला मुलीचं, पती नाराज होतील, येणारे जाणारे म्हणतील अगो बाई मुलगी झाली का, जाऊ त्या वाईट वाटू नका, पुढच्या वेळेस मुलगा होईल. अरे काय झाली मुलगी, अरे 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 वाईट झालं हो, काय पाप केलं होतं तुम्ही मागच्या वेळी. यानं अशी टोमणे समाजाच्या वतीने तिला मिळतात. घरामध्ये कुटुंबामध्ये तिला सहकार्य करणारे फार कमी लोक असतात. त्यामुळे तिचाही एक गोंधळ निर्माण होतो की हे माझं लेकरू आहे, माझं आहे, मला ह्याला जगवायचं आहे, मला हिला जन्म द्यायचा आहे. पण परिस्थिती अशी झाली आणि सामाजिक वातावरण, आज मुलगी न गर्भात सुरक्षित आहे, न घरात सुरक्षित आहे, न शाळेत सुरक्षित आहे, न रस्त्यावर सुरक्षित आहे, न समाजामध्ये सुरक्षित आहे. कुठे सुरक्षिततेची हमी आपण तिची देऊ शकत नाही. मग ती मुलगी 6 महिन्याची असो, 18 वर्षाची असो, 50 वर्षाची असो, नाहीतर 70 वर्षाची असो, 80 वर्षाची असो, कुठल्याच स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयी हमी आपण देऊ शकत नाही. अशा प्रकारचं सामाजिक वातावरण आज निर्माण झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला भीती वाटते की आज या मुलीला मी जन्म दिला, तिचं उद्या काही झालं तर, त्यापेक्षा नको ती म्हणजे पुढचं दुःखही मला नको. तर एकंदरीत अशा प्रकारचं सामाजिक वातावरण, अशा प्रकारचं कौटुंबिक वातावरण, अनेक प्रकारच्या असणाऱ्या वाईट प्रवृत्ती, मुलगा हाच वंशाचा दिवा, कुटुंबामध्ये मुलगा झालाच पाहिजे, नाही झाला तर मग तो आईचा दोष, मुलगी मोठी झाली की मग तिला हुंडा दिलाच पाहिजे, हुंडा दिल्यानंतरही तिला सासरचे लोक नीट वागवतील की नाही शंका, परत ती आली आपल्या घरी म्हणजे परत आपल्यामध्ये ओझं, म्हणजे मुलीला ओझं म्हणून
समाजामध्ये वावरत असताना आपल्याला लक्षात येतं की किती प्रकारची बंधनं, किती प्रकारच्या गोष्टी आज समाजामध्ये होत असताना दिसत आहेत. तर हे सगळं जर आपल्याला परत एकदा ही समाजाची घडी नीट बसवायची असेल तर समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग त्याच्यामध्ये हवा आहे. मग तुमच्यासारख्या बालिकेंचा, बालकांचा, सर्व गुरुजनांचा, सर्व पत्रकार बंधू भगिनींचा, सर्व सामाजिक, राजकीय क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये न्याय देवतेचं कार्य करणाऱ्या, त्यांची साधना करणाऱ्या सगळ्यांचा समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग त्याच्यासाठी आवश्यक आहे. एकीकडे कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यासाठी PCPNDT नावाचा कायदा आला, अनेक प्रकारचे कायदे आले, त्याची कडक अंमलबजावणी व्हायला लागली आणि तरी पण मुलींची संख्या ही वाढायचा जो वेग आहे तो वाढेना. सामाजिक दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात केली आणि त्यासाठी मात्र लोक सहभाग आवश्यक आहे. एक प्रकारच्या विचारांची लाट निर्माण होण्याची आवश्यकता आहे. स्त्री जन्माच्या स्वागताची हा जो विचार आहे, हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये जेव्हा पेरला जाईल, मग ते जी पेरणी आहे ही आता तुमच्यासारख्या निष्पाप मनामध्ये जर ती पेरणी झाली तर यातून निर्माण होणारा जो वटवृक्ष आहे तो सकारात्मक असणार आहे, सुसंस्कृत असणार आहे, स्त्री पुरुष समानता जपणारा असणार आहे, मुलींच्या जन्माचं स्वागत करणारा असणार आहे. आणि त्यासाठी हे विचाराचं बीज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज या निमित्ताने मी आपल्याशी बोलण्याच्या माध्यमातून करत आहे. 10वी पर्यंत शाळेमध्ये सगळे दोघं जणही जातात, पण 10वी नंतर शाळा, मग लांब जायचं, मग नको बाई तू नको शिकू, तू मात्र तू शिक. मुलाला म्हटलं जातं तू शिक, तू अजून पुढे जा, हे घे पैसे, हे कर्ज काढलं, हे असं झालं तसं झालं, हे पैसे घेऊन तू पुढे शिक. असं जे होतं नंतरच्या काळामध्ये ते कशामुळे होतं? मनात असं असतं की मुलगी लग्न झाल्यानंतर किंवा ती शिकल्यानंतर जी कमाई करणार आहे ती आई बापाला देतात, ती दुसऱ्यांना देणार आहे आणि तिला जर शिकवलं तर आपला खर्च होईल. यामुळे समाज तिच्याकडं वेगळ्या नजरेने पाहून तिला शिकवत नाही आणि तिला मुलांच्या बरोबरीने मान देत नाही. कारण की मुलीला घरातले कामं करायचे असतात म्हणून म्हणजे मुलगी बघायला आल्यानंतर, लहान मुलीला बघायला आल्यानंतर समाजाला असं वाटतं की प्रत्येक म्हणजे मला मुलगा आहे पण यांना मुलगी झाली. याचं मूळ कारण म्हणजे समाजाने समाजातच निर्माण केलेले जे काही वाईट विचार किंवा वाईट समाजाच्या मनातल्या काही वाईट प्रवृत्ती याला कारणीभूत असतात. स्त्रीने फक्त आणि फक्त चूल आणि मुलंच सांभाळावं म्हणून लोक त्याला शिकवत नाही. लोकांचं असं मत असतं, तुझं काय मत आहे सांग? स्त्रीने नक्कीच शिकलं पाहिजे, कारण आज प्रत्येक ठिकाणी बघा मुलाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री प्रत्येक क्षेत्रात आहे. तुला बहीण आहे? काय नाव आहे? अंकिता रामबोवाडा. व्हेरी गुड. काय वय तुझं? 4वीला आहे. ओके, शांत बसा. तू तुझ्या बहिणीसाठी आजपर्यंत काय काय केलं सांग बरं, 2-3 वाक्यात सांग. कधी मी माझ्या बहिणीचे भांडण झाले तर मी माघार घेत असतो. तुझ्या यावेळेचा राखी पौर्णिमेचा अनुभव सांग. काय? मला बहीण नव्हती, मला रडू येत होतं म्हणून माझ्या चुलत बहिणीने मला येऊन राखी बांधली. तुम्ही सगळ्या जणी याला राखी बांधणार ना आता? तू मोठा झाला समजा याच्यापेक्षा, हळूहळू मोठा होशील, मग कॉलेजमध्ये जाशील आणि कॉलेजमध्ये जाताना समजा तू सायकलवरून कॉलेजमध्ये चालला आणि समोर तुझ्या असा प्रसंग आला की एक ताई चाललेली आहे आणि 2 मुलं तिला अडवत आहेत, तू काय करशील? त्या मुलांना हाणून काढी. कुठे राहते तू? सूर्यावर. अच्छा, बहीण आहे तुला? किती बहिणी आहे? अच्छा, काय नाव आहे? आलिशा आहे का? आणि किती शिकते ती आता?
समजा आता तुझी बहीण आठवीत शिकायला लागली आणि नंतर आहे ना बहीण इथे? हा. त्यानंतर मग आई वडील म्हणाले की आता 8वी शिकली, आता बस झालं तुझं. तर त्यावेळेस तू काय म्हणशील? मी तिला अजून शिकायला लागले कारण ती माझ्यापेक्षा हुशार आहे. ताई आपल्या 12वी मध्ये शिकत आहेत आणि समाजामध्ये आपण पाहतोय की विषय आपला आहे आजचा, मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे, स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे. त्याचं कारण आहे स्त्री भ्रूण हत्या. तर या विषयावर तुझं काय मत आहे? आजच्या जगामध्ये सगळे मुलीला कमीच लेखतात कारण की मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो. मुलीला वंशाची पंथी का मानली जात नाही याचं कारण म्हणजे काय तर मुलांचा किंवा समाजाचा दृष्टिकोन मुलींकडे बघण्याचा खूप वाईट आहे. तो बदलायला हवा सगळ्यांनी आणि आपली ही स्त्री भ्रूण हत्या आहे ही त्यांनी सगळ्यांनी थांबवली पाहिजे. मेन गोष्ट म्हणजे ही मुलींची पण काही चूक आहे कारण की मुलींनीही आपल्याच मुलीच्या जातीवर अत्याचार करणं हा वाईट दृष्टिकोन आहे. त्यामुळे सगळ्यांनी बदलायला हवं. चांगल्या शब्दामध्ये तिने आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याच्यामध्ये ती असं म्हटली की शेवटचे 2 वाक्य ती बोलली है ना की मुलीने पण असं केलं पाहिजे वगैरे किंवा स्त्री ही स्त्रीची शत्रू असते. तर हे अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही. स्त्री ही स्त्रीची शत्रू असते हे अर्ध सत्य आहे आणि हे पूर्ण सत्य बिंबवलं गेलेलं आहे स्त्रियांच्या मनावर वेगळ्या पद्धतीने. तर याचं मूळ गाभा आपल्याला समजून घेतला पाहिजे की कुठल्याही आईला असं वाटत नाही की आपल्या पोटातलं जे बाळ आहे मग मुलगा असो किंवा मुलगी असो तर ते येऊ नये किंवा त्याचा जन्म होऊ नये असं कुठल्याही जगाच्या पाठीवरच्या आईला वाटत नाही. पण कौटुंबिक वातावरण, सामाजिक वातावरण आणि एकंदरच जे काही असुरक्षिततेचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे तर त्यामुळे या सगळ्या पण आईला आपल्याला मजबूत करायचं आहे. आईला आपल्याला ममतेने वातावरण बदलून आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे हे चुकीचं विधान आहे. याविषयी आपल्या सगळ्यांना आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. किती शिकते तू? 9वी मध्ये शिकते. तुला बहीण आहे? काय नाव आहे त्यांची? किती शिकतात त्या? ओके ओके. समजा असं घडलं म्हणजे असं घडणार नाही, समजा घडलं की तुझ्या 10वीत असणाऱ्या बहिणीचं समजा लग्न ठरलं तर तुझी काय प्रतिक्रिया असेल? माझी प्रतिक्रिया असेल की माझी बहीण माझ्यापेक्षा हुशार असून तिला अजून शिकली तर ती काहीतरी करेल जीवनामध्ये, नोकरी, इंजिनियर, तिची जी इच्छा आहे ती पूर्ण करेल. पण तिला असले चूल मूल या प्रथेप्रमाणे तिला जगू देणार नाही. तिला शिकण्यासाठी प्रवृत्त करेल, प्रोत्साहन दे आणि शिवाय बाल विवाह होणार नाही है ना, बाल विवाह होणार नाही याची पण काळजी घेईल, तिला मदत करेल. तुझं नाव? प्रियांका गाडी. समजा आता हिच्यापेक्षा मोठी बहीण आहे समजा आणि तिचं लग्न ठरलं तर लग्नाच्या वेळेस जे काही बोलणी होतात त्याविषयी तुझं काय मत आहे? मी ती जी बोलणी आहे ती होऊ देणार नाही. समजा आता आपल्या जगात हुंड्यात बळी पडणाऱ्या काही मुली आहेत व जे त्यांची जे मॅरेज साईडची जी मुलं आहेत ते त्यांना हुंड्यासाठी प्रवृत्त करतात, छळतात त्यांना. तर मी तो हुंडा त्यांना देऊ देणार नाही आणि तिला शिकण्यासाठी प्रवृत्त करेन. व्हेरी गुड. भविष्य काळात तुझं लग्न ठरलं तर तुझं काय करते हुंड्यावर? मी जो मुलगा हुंडा घेईल त्याच्याशी पहिले लग्नच करणार. ही समजा एखाद्या कुटुंबामध्ये फक्त मुली आहेत आणि मुलगा नाही तर अशा वेळेस जर त्यांच्या घरातील बाकी जे कुटुंबातील सदस्य आहेत, पती आहे, सासू सासरे आहेत, नणंद आहेत, तर सगळ्यांनी मिळून त्या आईला म्हटलं की तू काही वंशाला दिवा देत नाहीस, तुझ्या पोटी मुलगा जन्माला येत नाही तर तू आता माहेरी निघून जा. तर हे बरोबर आहे का? कारण आमच्या घरात आम्ही दोघी बहिणी, आम्हाला भाऊ नाहीये, पण म्हणजे आई वडील नसल्यामुळे ना आम्ही माझ्या मामा मामीकडे राहतो.
हे बघा, मला बहीण आहे पण ती चुलत आहे. तुम्हाला सांगतो, या मुली बसलेल्या त्याचवर तुमच्या बहिणी आहे. तुम्ही त्यांना वाईट नजरेने पाहू नये. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही त्यांना बहिणी म्हणूनच ओळखले जाऊ शकता आणि त्यांना तुम्ही बहिणी म्हणूनच ओळखले जाल. आणि तुम्ही रक्षाबंधन आले का, तुम्हाला ज्यांना बहीण नाही ते मान खाली डोलावून उभे राहतात आणि त्यांनी मुलीकडे जाऊन राखी बांधावी अशी माझी नम्र विनंती. आपण शेवटचा प्रश्न जो पाहिला, जे कुटुंबामध्ये जर मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईला दिला जातो. पण हे कसं चुकीचं आहे ते नीट लक्षात घ्या. कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईला दिला जातो. कसं चुकीचं आहे लक्षात घ्या की गुणसूत्राचं विज्ञान आहे की आईकडे एक्स आणि एक्स असे 2 गुणसूत्र असतात, वडिलांकडे एक्स आणि वाय असे 2 गुणसूत्र असतात. आईकडून एक्स आला, वडिलांकडून एक्स आला, 2 एक्स झाले. कोणाचा जन्म व्हायला पाहिजे? आईकडून एक्स आला, वडिलांकडून वाय आले, एक्स वाय झाले, तर कोणाचा जन्म व्हायला पाहिजे? म्हणजे मुलाचा जन्म होण्यासाठी कुठलं गुणसूत्र आवश्यक आहे? एक्स वाय. एक्स कोणाकडे? दोघांकडे, आईकडे पण आहे, वडिलांकडे पण आहे. पण वाय कोणाकडे आहे? फक्त वडिलांकडे आहे. म्हणजे मुलगा किंवा मुलगी जन्मणे हे सर्वस्वी पतीच्या गुणसूत्रावर अवलंबून आहे. हे वैज्ञानिक सत्य आहे. पण हे सत्य माहीत नसल्यामुळे अनेक परिवारामध्ये अनेक मातांना, अनेक स्त्रियांना अनेक प्रकारच्या संकटाला सामोरं जावं लागतं. तर जे विज्ञान आहे, गुणसूत्राचं विज्ञान आहे, हे विज्ञान घरोघरी पोहोचवण्याचं कार्य तुम्ही करायला पाहिजे. तर आपल्या सगळ्यांना स्त्री जन्माच्या स्वागतासाठी काम करायचं आहे ना? मग त्यासाठी आपण सगळेजण मिळून एक ठराव घेऊ शकतो. त्या ठरावाला असं म्हटलं जातं 1 रुपयाची जादू योजना. तर काय आहे 1 रुपयाची जादू योजना? नीट लक्ष देऊन ऐका. जर आपल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांमध्ये म्हणजे तुम्हा कोणालाही बहीण झाली तर त्यांनी येऊन आपल्या गुरुजनांना सांगायचं आहे आणि सांगितल्यानंतर आपल्या प्रार्थनेच्या वेळेस डिक्लेअर केलं जाईल की अमुक अमुक परिवारामध्ये सुकन्येचा जन्म झालेला आहे, लक्ष्मी येई घरा तोच दिवाळी दसरा. आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी त्या चिमुकलीचं स्वागत 1 रुपयाने करायचं आहे. आणि ते सगळे मिळून जेव्हा ते 6000 रुपये जमा होतील, कारण 6000 विद्यार्थ्यांची संख्या आहे, प्रत्येकाने 1 रुपया दिला तर 6000 रुपये जमा होतील. त्या 6000 रुपयामध्ये मुलीला झबलं घ्यायचं आहे, आईची खणा नारळाने ओटी भरायची आहे, सासूबाईंनाही फूल नारळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. याला कन्या जन्म आनंद सोहळा असं म्हटलं जातं. आणि हे सगळं साधारणतः 500 रुपयामध्ये होईल. मग उरलेले 5500 रुपये ह्या त्या मुलीच्या चिमुकलीच्या नावाने फिक्स डिपॉझिट ठेवायचे आहे की जिला भविष्यामध्ये शिक्षणासाठी ती एक आर्थिक मदत आपल्याकडून होणार आहे. म्हणजे याच्यातून कन्या जन्म आनंद सोहळा ही सार्वजनिकरित्या म्हणजे सगळ्यांच्या समोर हा साजरा होईल. त्यातून प्रत्येक घरामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा संदेश जाईल आणि तिच्या नावाने जी FD केली जाईल तर तिला भविष्य काळामध्ये तिच्या शिक्षणासाठी त्यातून मदत होणार आहे. तर अशा प्रकारचा कन्या जन्म आनंद सोहळा 1 रुपयाची जादू योजना अशा प्रकारचा ठराव आपल्याला घ्यायचा आहे का? ज्यांना घ्यायचं त्यांनी हात वर करा. 100% गुरुजन वर्ग, पाहुणे मंडळी सगळ्यांचा हात वर आलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा. आणि या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी 5 मुलं 5 मुली आणि 1 गुरुजन वर्ग यांची समिती राहणार आहे. तर 8वीतल्या मुली आणि 8वीतले मुलं यांची 5-5 जणांची नावं आपण बाईंकडे द्यायची आहेत. ती समिती राहील आणि ती समिती काय काम करेल
तर ज्यांच्या कुटुंबामध्ये बहीण जन्माला येईल ते आल्यानंतर सगळ्यांना कळवणे आणि 1-1 रुपया जमा करणे त्या वर्गामध्ये आणि अशा प्रकारचा छोटेखानी कन्या जन्म आनंद सोहळा घडवून आणणे, एफडी करण्यासाठी मॅडमला मदत करणे, अशा प्रकारची ही समिती काम करेल. तर अशा प्रकारची समितीचं गठन गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली इथे होईल. तर आता ठरावाचं वाचन होणार आहे. आज पद्मभूषण डॉक्टर वीर यांच्या जयंती समारोह सप्ताहातील गुरुवार दिनांक 24/9/2015 रोजी आम्ही सर्व रयत सेवक या विद्यालयात जयंती समारंभ साजरा करत आहोत. तीर्थरूप अण्णांच्या कार्याला आमचे विनम्र अभिवादन. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्याने प्रेरित होऊन डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक उद्धाराचा विडा हाती घेतला व महाराष्ट्रातील दूरदूरच्या खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाची गंगा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पोहोच केली. त्यांच्या शैक्षणिक मार्गपथाने तसेच कैलासवासी माजी खासदार शंकररावजी काळेसाहेब यांच्या अथक परिश्रमाने आम्ही या शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावत नेत आहोत. या हृदय समारंभाच्या प्रसंगी डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून श्री जन्माचे स्वागत करा असा ठराव घेत आहोत. ठराव आमच्या राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर कुटुंबियांमध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊन नवजात बालिकेच्या स्वागतासाठी कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवू. सूचक माननीय सौ पुष्पाताई अशोकरावजी काळेसाहेब, अनुमोदक श्रीमती ज्योती विजय देवरे. आणि या ठरावाचं पूर्णपणे पालन सर्वजण मिळून करू असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात येत आहे. सगळ्यांची डोळे बंद आहेत आणि बंद डोळ्यांसमोर भारत मातेचं चित्र आपण आणलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा देणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानामध्ये आम्ही सहभागी होत आहोत. हात खाली घ्यायचा आहे, डोळे उघडायचे आहेत, नजर समोर ठेवायची आहे आणि हात उंच करून भारत मातेचा जय जयकार करायचे. भारत माता की वंदे